सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, शेअर मार्केट म्हणलं की लोकांना रिस्क वाटते. पण ज्यावेळेस आपण शेअर मार्केटचे, म्युच्युअल फंडचे लॉंग टर्मचे रिटर्न बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की यार हे ऑपॉर्च्युनिटी मिस करता कामा नये, आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. अशी दुविधा मनस्थिती ज्या लोकांची आहे की ज्यांना रिस्क कमी घ्यायचे पण रिटर्न पण चांगले पाहिजेत, अशा लोकांसाठी म्युच्युअल फंडमध्ये एक सगळ्यात बेस्ट कॅटेगरी आहे बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी म्हणजे काय, बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा काय होतो, लमसम अमाऊंट कशा पद्धतीने बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि रिटायरमेंटमध्ये त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट मिळू शकतं. ज्या लोकांनी अर्ली इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट केली तर त्यांना लवकरात लवकर रिटायर होऊ शकतो, त्यांना पैसे मिळू शकतात. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा ज्या लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे काय माहित नाहीये, म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची, ॲसेट ॲलोकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, डेट कशा लावायच्या, या सगळ्याच्या इन्फॉर्मेशन बद्दल व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलला बनवलेले आहेत. तर ते तुम्ही पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. सगळ्यात पहिला प्रश्न की बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी म्हणजे काय. एक समजून घ्या की ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, लार्ज कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, त्याच्यानंतर फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये, त्यावेळेस आपले जे पैसे आहेत ते 100% पैसे जे आहेत ते इक्विटी मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो फंड मॅनेजर. ठीक आहे, म्हणजेच काय, शेअर मार्केटने जर परफॉर्म केला तरच तुम्हाला बेनिफिट आहे आणि शेअर मार्केट जर निगेटिव्ह असेल तर तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा निगेटिव्ह होऊ शकतो. पण त्याच पद्धतीनं बॅलन्स कॅटेगरीमध्ये काय होतं की फंड मॅनेजरकडे ज्यावेळेस आपण ₹100 इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस फंड मॅनेजर जवळपास 65-60% अमाऊंट जे आहे ते इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जी बाकीची अमाऊंट राहिलेली आहे 35%-40% ती अमाऊंट काय करतो, डेट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो की ज्याच्यातनं त्याला फिक्स रिटर्न मिळतात. म्हणजेच काय, तुम्ही सोप्या भाषेत समजून घ्या की एफडी सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो की तिथनं त्याला फिक्स रिटर्न मिळतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, एक गोष्ट समजली तुम्हाला. आता बघा, फंड मॅनेजर कशा पद्धतीने त्याचं वर्किंग करतो की ज्यावेळेस शेअर मार्केट खूप चांगल्या पद्धतीने चालतं ना, तर तो काय करतो, त्याच्या डेट मार्केटमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ज्यातनं फिक्स त्याला रिटर्न मिळणार आहेत त्यातली जी अमाऊंट आहे ती जास्तीत जास्त तो इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस इक्विटी मार्केट परफॉर्म करत नाहीये, जसं की मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये, तर तो काय करतो, इक्विटी मार्केटमधनं पैसे कमी करतो आणि तो डेट मार्केटमध्ये, म्हणजे ज्यातनं फिक्स त्याला रिटर्न मिळतील ना त्या तिकडे इन्व्हेस्टमेंट करतो. तर अशा पद्धतीनं तो बॅलन्स करतो. म्हणजेच काय, आपली रिस्क जी आहे तो मिनिमाइज करतोय. कोरोनासारखा जर टाइम आला तर तो काय करेल, जास्तीत जास्त अमाऊंट जी आहे ती डेट कॅटेगरीमध्ये ज्यातनं फिक्स त्याला रिटर्न मिळतील तिकडे इन्व्हेस्टमेंट करेल. आणि ज्यावेळेस बुल रन येईल 2020 नंतर बघा की झपाट्याने मार्केट वाढलं, त्यावेळेस तो काय करेल, डेट मार्केटमधलं जे पोर्शन आहे त्याचं इन्व्हेस्टमेंट आहे तो कमी करेल आणि तो जास्तीत जास्त इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. अशा पद्धतीनं तो फंड मॅनेजर बॅलन्सिंग करतो आणि याचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होतो, कारण की या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळतं आणि आपल्याला लॉंग टर्ममध्ये 12-13% रिटर्न जे आहेत ते सेफमध्ये मिळतात. रिस्क खूप कमी आहे कारण की या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ज्यावेळेस आपण इक्विटीमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करतो ₹100 त्यावेळेस आपली रिस्क जास्त असते. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली बॅलन्स कॅटेगरीमध्ये तर तुमची रिस्क जी आहे ते खूप कमी होते, मिनिमाइज होते. त्याच्यानंतर बघा की अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या लोकांना लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची, एकदाच पैसे लावायचे, त्या लोकांसाठी ही कॅटेगरी म्हणजे वरदान आहे. की आता मला खूप साऱ्या लोकांचा फोन येतो की सर मला ₹5,00,000 लावायचे, मला ₹50,00,000 लावायचे, तर त्या लोकांसाठी बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी ही सगळ्यात बेस्ट आहे. कारण की इथं तुम्हाला डेटचं कॉम्बिनेशन मिळतंय सोबत. या दोघांचा कॉम्बिनेशनमुळं रिटर्न तुम्हाला जे आहे ते स्टेबल मिळतात लॉंग टर्मसाठी. म्हणजेच काय, की ज्यावेळेस मार्केट एकदम सडनली डाऊन होईल किंवा मार्केट क्रॅश होईल, जे तुमचे बाकीच्या कॅटेगरीचे जे फंड आहेत, लार्ज कॅप म्हणा, फ्लेक्झी कॅप म्हणा किंवा अजून फोकस कॅटेगरीचे जे फंड आहेत, याच्यामध्ये तुम्हाला इम्पॅक्ट लगेच दिसायला चालू होईल. समजा मार्केट 10%ने 15%ने जर डाऊन असेल तर तुम्हाला हे बाकीचे जे इक्विटीवाले फंड आहेत याच्यामध्ये तुमचा 15%, 20% पर्यंत सुद्धा पोर्टफोलिओ डाऊन होऊ शकतो. पण त्याच पद्धतीनं ज्यावेळेस मार्केट खूप मोठ्या प्रमाणात डाऊन झालेलं असेल त्यावेळेस काय होईल, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडचं काय होईल की त्यावेळेस बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड त्या प्रमाणामध्ये डाऊन झालेला नसेल. या कॅटेगरीजपेक्षा सगळ्यात कमी जर डाऊन असेल ना तर तो बॅलन्स कॅटेगरीचा फंड असेल. म्हणजेच काय, की फंड मॅनेजरने काय केलेलं आहे की त्या टाइमला शिफ्ट केलेले आहेत त्याचे पैसे इक्विटी मार्केटमधनं डेट कॅटेगरीमध्ये. तर अशा पद्धतीनं तो बॅलन्सिंग करत राहतो आणि आपली लॉंग टर्ममध्ये चांगल्या प्रकारची वेल्थ होते. बघा, ज्याची लमसम अमाऊंट आहे त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता बघा, जी लमसम अमाऊंट ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना तर एक स्टेबल, कमी रिस्कमध्ये चांगले रिटर्न मिळत आहेत, 12-13% रिटर्न. ठीक आहे, आणि
आता बघा HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड जो आहे त्याच्या जवळपास मागच्या 5 वर्षामध्ये 16% इयर ऑन इयर रिटर्न आहेत. म्हणजे बॅलन्स कॅटेगरीमध्ये असून सुद्धा आउट परफॉर्म केलेलं या फंडने. तर अशा वेळेस अशा पद्धतीनं सुद्धा होऊ शकतं. बघा आता लमसम अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे किंवा आपल्याला अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे. तर अशा लोकांनी काय करायचं बघा की ज्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट केले पैसे आणि मी SIP केली ह्याच्यामध्ये माझ्याकडे जशी जशी सेव्हिंग येईल तशा पद्धतीने मी या बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिलो आणि 5 ते 10 वर्षानंतर माझा कॉर्पस जो आहे तो जवळपास 1 कोटी रुपये झाला. ठीक आहे. 1 कोटी रुपये ज्यावेळेस तुमचा कॉर्पस होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला SIP तुमची बंद करायची आहे, इन्व्हेस्टमेंट सगळी बंद करायची आहे आणि तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये विड्रॉ करू शकता त्या फंडमधनं. दर महिन्याला मार्केट वर असो किंवा खाली असो तुम्हाला 1 लाख रुपये विड्रॉ करता येतील. 1 लाख रुपये म्हणजे काय की त्या 1 करोडचे 12% म्हणल्यानंतर किती रुपये होते 12 लाख रुपये आणि तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये विड्रॉ करताय तुमच्या घर खर्चासाठी, तुमच्या सगळ्या गोष्टी चालण्यासाठी. आणि फंड किती रिटर्न देतोय लॉंग टर्ममध्ये 12-13% रिटर्न देतोय, त्याच्यापेक्षा जास्तच देतो लॉंग टर्ममध्ये. त्यामुळं तुमचा जो कॉर्पस तुम्ही जमा केलेला आहे ना तो कधीही संपणार नाहीये, तुमच्या आयुष्यभर तो कॉर्पस पुरणार आहे. कारण की त्यातलीच अमाऊंट तुम्ही विड्रॉ घेताय की जी दरवर्षी तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. कधी कधी काय होतं स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या वर्षी स्टॉक मार्केट चांगलं रिटर्न देतं, म्हणजेच काय 25%, 30% रिटर्न एखाद्या वर्षी देतं. पुन्हा 1-2 वर्ष मॉडरेट रिटर्न देतं, म्हणजे 12-13%, 15%. कधी कधी काय होतं की 5-6%च रिटर्न देतं आता मागच्या 1-1.5 वर्षामध्ये. पण ह्यावेळेस काय होतं, ह्या बॅलन्स कॅटेगरीमध्ये काय कॉम्बिनेशन असल्यामुळं तुम्हाला 12-13% रिटर्न मिळतात. त्यामुळे SWP नावाचा कन्सेप्ट जो आहे सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन हा बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये चांगल्या प्रकारे वर्क करतो. बघा माझा तुम्हाला पर्सनल अनुभव सांगतो की ज्यावेळेस करोना आला होता त्यावेळेस बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीचे फंड्स जे होते ना ते कमी प्रमाणामध्ये डाऊन होते. लोकांना भीती काय असते की बाबा मी म्युच्युअल फंडमध्ये SIP केली आहे, एवढ्या लॉंग टर्मसाठी केली आहे, मी कंटिन्युअसली पैसे टाकतोय, मी ती कॉर्पस 1 करोड केला आणि लगेच मार्केट 50% डाऊन झालं तर माझे पोर्टफोलिओ तो आहे तो माझे तर लगेच 30-40% लगेच जवळपास 30-40 लाखच होतील 1 करोडचे. तर हे खरं आहे. हे कशामध्ये होऊ शकतं, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, की ज्यावेळेस डाऊन असेल शेअर मार्केट, क्रॅश होईल शेअर मार्केटमध्ये 2008 सारखा किंवा काही आपत्ती आली ज्यावेळेस क्रॅश होऊ शकतो त्यावेळेस इक्विटी जे फंड आहेत याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट आहे तो लगेच तुम्हाला दिसेल. बॅलन्स कॅटेगरीमध्ये पण दिसेल पण यांच्यासारखा दिसणार नाहीये. कमी प्रमाणामध्ये बॅलन्स कॅटेगरीमध्ये तुम्हाला त्या मार्केट क्रॅशचा इम्पॅक्ट दिसेल. हे मी 2020ला मला कळालेलं आहे. त्यामुळं लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडला कन्सिडर करू शकता. खूप लोकांना वाटतं की या कॅटेगरीमध्ये कमी रिटर्न मिळतात, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस मार्केट क्रॅश होतं त्यावेळेस ही कॅटेगरी पण सगळ्यात कमी क्रॅश होते. म्हणजेच काय, अदर फंड जर 15%, 20% जर डाऊन असतील ना तर हे फंड जे आहेत ते 7%, 6% डाऊन असतात. अजून एक महत्त्वाचा प्रश्न येईल की सर याला टॅक्सेशन कशा पद्धतीचं लागतं, याला डेट मार्केटचं टॅक्सेशन लागणार आहे का इक्विटी मार्केटचं? तर याचा सिंपल आन्सर आहे की याला इक्विटी मार्केटचं टॅक्सेशन लागतं. कारण की फंड मॅनेजर जो आहे जी काही रिबॅलन्सिंग करतो वर्षभरामध्ये, कधी कधी 40% पर्यंत इक्विटी, कधी कधी 65% पर्यंत डेट, कधी कधी 30% डेट, कधी कधी 70% इक्विटी. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस रिबॅलन्सिंग करतो त्याचा ॲव्हरेज जर तो वाढला तर तो इक्विटी मार्केटचं पर्सेंटेज 65%च्या वर ठेवतो. म्हणजेच काय, याला इक्विटी मार्केटचं टॅक्सेशन लागू होण्यासाठी तो अशा पद्धतीने रिबॅलन्सिंग करतो. त्यामुळे याला इक्विटी मार्केटचं टॅक्सेशन लागतं. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की सर आता कुठले बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीचे फंड आहेत की जे तुम्ही रिकमेंड कराल, तर माझं सिंपल आहे की मी तुम्हाला नंबर 1ला HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीचा फंड जो आहे तो चांगला परफॉर्म करतोय. मागच्या 5 वर्षामध्ये 16% जास्त रिटर्न दिलेले. दुसरा एक आहे ICICI बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी. मी ज्यावेळेस ICICIमध्ये वर्क करत होतो त्यावेळेस हा फंडचा खूप गाजावाजा होता. या फंडमध्ये खूप मोठे इन्व्हेस्टर खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे. मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या या ICICI प्रुडेन्शियलच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. तर याची पण लॉंग टर्ममध्ये रिटर्न खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि फंड खूप चांगला आहे. त्याच्यानंतर बघा तिसरी जी आहे ती निपॉन इंडियाचा बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. हे तिन्ही फंड लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगले आहेत. तर ज्या लोकांना कमी रिस्क घ्यायचे त्या लोकांनी या बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, स्टॉक मार्केटमध्ये करायची आहे, कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, फंडची इन्फॉर्मेशन पाहिजे, स्टॉकमध्ये कुठल्या इन्व्हेस्टमेंट करू, अशा लोकांनी खाली दिलेल्या नंबरवर 100% तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज केलेलं चांगलं राहील. कारण की प्रत्येक कॉलला उत्तर देणं शक्य नाही आहे. तर धन्यवाद.